खूप दिवस झाले मल्हारसाठी कोणती खेळणी घेतली नव्हती, म्हणून त्याला खेळण्याच्या दुकानांमध्ये आणलं होतं. मला पण पेन आणि डायरी घ्यायची होते. त्याच्याबरोबर मी पण माझी खरेदी केली. त्याला कोणतीही खेळणी आवडली दाखवली तरी त्याला बॉलच आवडतो. त्याने बॉल घेतला आणि नंतर कार बघत होता, पण त्याला पाटी घेतली मी. पाटी घेतल्यानंतर लगेचच त्याने आपला अभ्यास सुरू केला. त्याला 1 to 10पर्यंत अक्षरांची ओळख आतापासूनच आहे. त्याच्यानंतर ना मी ही माझी ठेवण्यातली इलेक्ट्रिकची शेगडी काढली. माझ्याकडे सिलेंडर शिल्लक आहे बरं का. हे युद्धाच्या आधीच मी सिलेंडर बुक करून माझा एक सिलेंडर तसाच शिल्लक आहे. पण तरी पण म्हटलं महिन्यानी 1.5 महिन्यानी काही जणांना सिलेंडर भेटतो आहे, तर आपली ही शेगडी आपल्या वापरात आणावी. निदान चहा, दूध अशा गोष्टी जरी ह्याच्यावरती तापवल्या ना तरी पण गॅसची खूप बचत होते. म्हणून आज तिला काढली. घेऊन फार वर्ष झाली होती, पण याचा कधी आम्ही उपयोगच केला नव्हता, म्हणून तिला आज काढली. तर तिला अशी स्वच्छ करून घेतली. मी जे मिशोवरून जे कापड मागितलं होतं ना, तर ते बघा किती छान पद्धतीने त्यांनी स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर उन्हामध्ये आता कडक उन्हाळा पडतो आहे, तर ताक, दूध, दही आणि कोकम सरबत, लिंबू पाणी अशा गोष्टी आपण घेतल्याच पाहिजेत पाण्याबरोबर. तर आज मी कोकम सरबत बनवत होते. कोकम सरबतमध्ये ना थोडीशी जिरा पावडर टाकली ना, ती कोकम सरबत खूप छान लागतो. खूप छान टेस्ट येते जिरा पावडरने. जर तुम्ही पण करत असाल तर जिरा पावडर नक्कीच टाका. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.